पुढे वळूयात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अमेरिकेमधील दौऱ्यावरून आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा राजकीय वाद सुरू झालाय. न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन इथे 29 ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमात मोहन भागवत भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित करणार आहेत. मात्र या कार्यक्रमाला न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी उघड विरोध दर्शवलाय. पाहुयात काय घडतंय न्यूयॉर्कमध्ये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त जागतिक संपर्क मोहिमेचा एक भाग म्हणून सरसंघचालक मोहन भागवत हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान 29 ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये ते भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित करणार आहेत. जगभरातील भारतीय समुदायाशी संपर्क वाढवण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय आणि या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम हा न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये होतोय. या कार्यक्रमाला युनिव्हर्सल ऑनेस्ट सेलिब्रेशन असं नाव देण्यात आलंय. वसुधैव कुटुंबकम हा या कार्यक्रमाचा संदेश असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे. मात्र याच कार्यक्रमाला न्यूयॉर्कचे प्रथम नागरिक म्हणजेच महापौर जोहरान ममदानी यांनी विरोध दर्शवलाय. ममदानी यांच्या मते भारताची ओळख बहुविध, धर्मनिरपेक्ष आणि सर्वांना सामावून घेणाऱ्या समाजाची आहे. मात्र काही संघटनांची विचारसरणी बहिष्कृत करणारी किंवा एकांगी असल्याची टीका ममदानी यांनी केली आहे. त्यामुळे भारतीय अमेरिकन म्हणून आणि न्यूयॉर्कचे महापौर म्हणून आपण या कार्यक्रमाच्या विचारांशी असहमत असल्याचं त्यांनी म्हटलंय. My mother's family is all still in India, and the vision of India that I was taught by my family and the one that I grew up being very familiar with was of a pluralistic society, of a secular republic that believed in the belonging of each and every person who was from India. And it has been incredibly troubling to see the rise of a movement that is predicated on an exclusionary vision of any country, frankly. And so it is one that I find myself in deep opposition to, not only as an Indian American, but also as the mayor of a city that believes deeply in the belonging of each and every person, no matter their color, their creed, their religion, their faith, wherever they're from. Should the rally be canceled, though, at MSG this weekend? I don't support the rally, but I don't know if the city has any jurisdiction on canceling a private event. मॅडिसन स्क्वेअर गार्डन हे अमेरिकेतील सर्वात प्रतिष्ठित सभागृहांपैकी एक मानलं जातं. यापूर्वी अनेक जागतिक नेते, कलाकार आणि भारतीय राजकीय नेत्यांचेही कार्यक्रम इथं पार पडले. त्यामुळे मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाकडेही विशेष लक्ष आहे. या कार्यक्रमाला सुमारे 5000 भारतीय वंशाच्या नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे. मात्र खुद्द न्यूयॉर्कच्या महापौरांनीच याला विरोध केल्यानंतर देशातही आता विरोधकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. की बात तो वहां का आंतरिक मामला है, उस पे हम लोग क्या बोलेंगे. लेकिन भागवत जी स्वयं ऐसी संस्था के सदस्य हैं या प्रमुख हैं जो पंजीकृत नहीं है. वहां पंजीकृत है, यहाँ पंजीकृत नहीं है. उनकी गतिविधियों पे कहीं प्रश्न उठ जाते हैं. जो समाज सेवी संस्था की छवि थी वो एक विवादित राजनीतिक छवि में परिवर्तित होती जा रही है. तो पहले वो काम जो करते थे वो समाज सेवा का ज्यादा माना जाता था. बाढ़ आ गया, कोई दूसरी ऐसी घटना हो गई, वहां पर स्वयंसेवक पहुंच रहे हैं, सहयोग दे रहे हैं. अब शुद्ध रूप से राजनीतिक हो गया है. 36 देशों में उनकी बैंक में अकाउंट है. पैसा कहाँ का है, क्या है, किस काम के लिए यूज़ किया जाता है, उसका कोई ऑडिट नहीं है. और इसलिए न्यूयॉर्क में हो या अमेरिका के पूरे एरिया में हो, इनको उन लोगों ने तो ऑलरेडी आतंकवादी संगठन डिक्लेयर कर चुके हैं. लेकिन अब मोहन भागवत जी विरोध होने के बाद भी वहाँ क्यों गए, ये एक संशोधन का हिस्सा बन चुका है. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं यावर एक वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. तो अगर मोहन भागवत जी अमेरिका गए हैं या विदेश की धरती पर गए हैं और वहाँ पर कोई अगर उनका विरोध कर रहा है तो हमें लगता है कि विरोध नहीं करना चाहिए, क्योंकि आपके भी लोग हमारे देश में आते हैं तो हम तो कभी विरोध नहीं करते. आपके भी बहुत बड़े बड़े नेता, कोई मेंबर ऑफ पार्लियामेंट विदेशों से, यूरोप से या अलग कंट्री से आते हैं तो हम तो कभी विरोध नहीं करते. तो हमें लगता है कि इन लोगों को ये सब नहीं करना चाहिए और इसमें कोई ऐसी बात भी नहीं है कि एक नेता दूसरे देश से दूसरे देश नहीं जा सकता. दरम्यान खुद्द अमेरिकेत या कार्यक्रमावरून 2 गट पडले.
कार्यक्रम जाहीर होताच काही आंतरधर्मीय आणि मानवाधिकार संघटनांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली. हिंदूज फॉर ह्युमन राईट्स, इंडियन अमेरिकन मुस्लिम काउन्सिल आणि इंटरफेथ सेंटर ऑफ न्यूयॉर्क सारख्या संघटनांनी या कार्यक्रमाविरोधात निदर्शनं केली. संघाच्या विचारसरणीबद्दल त्यांनी काही गंभीर आक्षेप नोंदवले आणि त्यामुळे अशा कार्यक्रमाला सार्वजनिक पाठिंबा मिळू नये असं या संघटनांचं मत आहे. दुसरीकडे मोहन भागवत यांचा हा दौरा केवळ अमेरिकेपुरता मर्यादित नसून कॅनडा आणि ब्रिटनसह इतर देशांचाही समावेश असलेल्या व्यापक संपर्क मोहिमेचा एक भाग आहे. या वादामुळे अमेरिकेतील भारतीय राजकारण, भारतीय वंशाच्या मतदारांचे प्रश्न आणि हिंदुत्वावरील जागतिक चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. त्यामुळे 29 ऑगस्टचा कार्यक्रम आणि त्यानंतर उमटणाऱ्या प्रतिक्रियांकडे जगभरातील भारतीयांचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.